श्री स्वामी समर्थ। सो उद्या आहे 8 मार्च म्हणजे महाशिवरात्री आणि ही महाशिवरात्री या वर्षाची खूप मोठी आणि महत्त्वाची मानली जाते। जर या दिवशी तुम्ही काही नियम पाळले, काही रूल्स फॉलो केले किंवा काही सेवा केल्या तर ती सेवा तुम्हाला खूप काही देऊन जाते। तुमचे बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यास मदत होते। सो आपण महाराजांच्या मुखात नेहमीच शिवशंकराचं नाव ऐकत असतो। महाराज नेहमी बोलतात, शिव हरी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो। शिव म्हणजे ज्ञानाची देवता, त्यांच्या मस्तकातून सतत ज्ञानगंगा वाहत असते आणि ह्या दिवशी जर काही तुम्ही नियम पाळले, काही सेवा केली तर खूप छान आहे। तर वेळ वाया न घालवता आपण त्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या दिवशी ह्या रात्री मेडिटेशन करण्याला खूप महत्त्व आहे। जर तुम्ही जागरण करून जर मेडिटेट करत आहात, मी असं नाही म्हणत की पूर्ण रात्रभर आपल्याला जागरण करायचं, एक स्पेसिफिक वेळ आहे, त्यावेळी जर तुम्ही मेडिटेट केलं, ध्यान केलं तर त्याचे बरेच फायदे तुम्हाला मिळतात। जर रात्री जागरण करून मेडिटेट करणं शक्य नसेल तर ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही ध्यान करू शकता। ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे 3:30 ते 5:30 वेळेला जर तुम्ही मेडिटेशन करत आहात किंवा ध्यान करत आहात तर हे खूप प्रभावी आहे। कारण का असं म्हटलं जातं की ह्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर किंवा रात्री मेडिटेट करत आहात तर ह्या दिवशी प्रत्यक्ष शंकर भगवान हे पृथ्वीतलावर येतात, त्यांचं वास्तव्य पृथ्वीतलावर असतं आणि ती जी एनर्जी आहे, ती जी पॉझिटिव्ह वाइब्स आहेत ते आपल्यामध्ये येते, त्यामुळे ह्या दिवशी ह्या रात्री मेडिटेशन केलेलं खूप चांगलं असतं। ध्यान करताना आपल्याला ऑब्व्हियसली तुम्ही शंकराचं नाव घ्या, स्वामी समर्थांचं नामस्मरण करा ध्यानमध्ये, किंवा तुम्ही इथे जर लक्ष तुम्ही इथे केंद्रित करून ध्यान केलं तरीही चालेल। ब्रह्ममुहूर्तावर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून आपल्याला ध्यानाला बसायचंय। तुम्ही अर्धा तास करा, पाऊण तास करा, 10 मिनिटं करा, 15 मिनिटं करा, तुम्हाला जसं शक्य आहे तसं करा। पण ह्या दिवशी शक्यतो तुम्ही ब्लॅक आणि ब्लू कलर घालू नये, कारण का हे जो कलर आहे निगेटिव्हिटीला अट्रॅक्ट करतं आणि आपण शिवशंकर शंभोचं आपण पूजा करणार आहोत, त्यामुळे ब्लॅक आणि ब्लू कलर ह्या दिवशी घालू नये पूजा करताना। इव्हन दिवसभरात घालू नये, तुम्ही बाकी कोणत्याही कलरचे कपडे घालू शकता। उपवास करणं महत्त्वाचं आहे। या दिवशी सर्वांना विनंती आहे की उपवास करा। खूप जर तुम्हाला तुमच्या अडचणीत, तुमच्या आयुष्यातल्या प्रॉब्लेम्समधनं बाहेर पडायचं असेल तर तुम्ही उपवास करा। उपवासामध्ये शक्य असेल तर फळाहार करा। हेवी खायचं नाही, आपल्याला लाईट खायचं आहे, जेणेकरून आपल्याला जास्त त्रास होणार नाही। फ्रूट्स खावा, जास्त हेवी खाऊ नका, फ्रूट्स खावा आणि जे म्हणाली कपडे घालू नका। त्याच्या आदल्या दिवशी एक प्रभावी असा उपाय आहे, ते म्हणजे तांदळाचा। काय करायचं, जर तुमच्या काही इच्छा आहेत जे तुम्हाला पूर्ण करायच्या सो तुम्ही हा एक उपाय करू शकता। आदल्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी, महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी म्हणजे आज तुम्ही 108 तांदूळ घ्यायचे। 108 तांदूळ, ते तुटलेले नसावे, प्रॉपर असे तांदूळ असावे। 108 मोजून घ्या, ते तांदूळ घ्या, लेफ्ट हँडमध्ये ठेवायचे तुम्हाला। एक वाटी घ्यायची आहे, एक तांदूळ उचलायचा उजव्या हाताने एक तांदूळ उचलायचा। एक तांदूळ उचलताना ओम नमः शिवाय हे मंत्राचं जप करायचं, एकदाच करायचं। तांदूळ उचलला, ओम नमः शिवाय, तुमचं नाव बोलायचं, तुमची जी इच्छा आहे, जी तुम्हाला पूर्ण झालेली पाहिजे ती इच्छा सांगायची आणि त्या रिकाम्या वाटीत ठेवायची। असं प्रत्येक एक दाणा उचलून ओम नमः शिवाय, तुमचं नाव, तुमची इच्छा घेऊन ते दुसऱ्या वाटीत ठेवायचं। असं 108 वेळा झालं, तुम्ही तुमच्या कितीही इच्छा असो, तुम्ही त्या एक तांदूळ उचलताना ओम नमः शिवाय बोला, तुमचं नाव बोला आणि तुमची इच्छा बोलून त्या वाटीत ठेवा। त्याच्यानंतर ती जी वाटी आहे ती तुमची देवघरात ठेवा। हे ऑब्व्हियसली तुम्हाला मंदिरात जाऊन करणं शक्य नाही, कारण का खूप गर्दी असते, त्यामुळे हे घरीच करा तुम्ही। 108 वेळा तुमचं बोलून झाल्यानंतर ती वाटी जे काही भांड आहे ते तुम्ही देवारात ठेवा। महाशिवरात्रीच्या दिवशी जेव्हा तुम्ही पूजेला जाल, मंदिरात जेव्हा जाणार तेव्हा ते तांदूळ घेऊन जायचे। ते तांदूळ शंकराच्या पिंडीवर वाहायचे, काही बोलायचं नाही आपल्याला, फक्त ते जे तांदूळ, कारण का ऑब्व्हियसली आपण आदल्या दिवशी हे सगळं बोललेलो आहोत, आपली इच्छा जी आहे ते सगळं बोललेलं आहोत, त्यामुळे ते जसेची तसे 108 तांदूळ आपल्याला पिंडीवर व्हायचे आहेत। पाणी व्हायचं आहे, दूध व्हायचं आहे, बेलपत्र व्हायचं आहे आणि नमस्कार करून आपल्याला घरी यायचं आहे, बाकी काही करायचं नाहीये। ही एक प्रभावी सेवा आहे, ही केल्याने नक्कीच तुमचे जे काही इच्छा आहे ती पूर्ण होण्यास मदत होते। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही पिंडीवर बेलपत्र वाहू शकता, मध वाहू शकता। आता मध मंदिरात वाहून दिलं जातील की नाही थोडा डाऊटफुल आहे, कारण का गर्दी असेल। तुम्ही घरच्या घरी अभिषेक करू शकता,
मधाने अभिषेक करा. उसाच्या रसाचा अभिषेक सुद्धा केला जातो शंकराच्या पिंडीवर. दूध, कच्च्या दुधाचं, गाईच्या दुधाचा अभिषेक केला जातो, पाण्याचा अभिषेक केला जातो, बेलपत्राचा अभिषेक केला जातो. तुम्हाला जे शक्य आहे त्या पद्धतीने तुम्ही शंकराच्या पिंडीवर अभिषेक करा. तर ह्या सेवा करण्यासाठी काही नियम आहेत, काही अटी आहेत. ते म्हणजे आपल्याला धूम्रपान, मद्यपान नाही करायचं आहे. आदल्या दिवशी, त्या दिवशी किंवा नेक्स्ट डे तुम्ही ॲटलिस्ट आठवड्याभर तुम्ही कंट्रोल करा. मद्यपान, धूम्रपान, ब्रह्मचर्य पाळायचंय, नॉनव्हेज नाही खायचंय. आणि महत्त्वाचं गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही ह्या सेवा करतायत, जेव्हा तुम्ही काही महाराजांसाठी सेवा करा किंवा कोणत्या देवासाठी, शंकर देवासाठी जर तुम्ही सेवा करत आहात, तर सेवा करण्यासोबतच आपले जे कर्म आहे ते सुद्धा तुम्हाला चांगले ठेवायचे. मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणते की तुमचे कर्म चांगले असू द्या. तुम्ही भले किती पाठपूजा केली आणि तुमचे जर कर्म चुकीचे असेल तर तुम्हाला काही फळ मिळणार नाही. तुम्ही आता महाशिवरात्रीला जे मी तुम्हाला उपाय सांगितले, तुम्ही केलं, मंदिरात जाऊन पिंडीवर ते वाहिलं वगैरे, आणि त्याच दिवशी तुम्ही एखाद्याचं मन दुखवताय किंवा एखाद्याला त्रास देताय, तर काहीच फळ मिळणार नाहीये तुम्हाला. त्यामुळे प्रत्येक जे काही तुम्ही सेवा कराल त्या सेवेसोबत आपले कर्मही चांगले असू द्या. त्यामुळे त्याचं फळ तुम्हाला दुप्पटपटीने मिळतं, हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.